जर मराठी माणसासाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे। दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याबाबत त्यांनी नेमकं काय मत व्यक्त केलंय आपण पाहूया। शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रित येण्याची चर्चा सुरू आहे, त्या दिशेने पावलं देखील पडत आहेत। आपल्याबरोबर मनसेचे नेते आहेत प्रकाश महाजन। साहेब, मला सांगा की ही चर्चा तर बऱ्याच दिवसापासून होऊ लागलेली आहे, त्या दृष्टीनं काही पावलं देखील पडू लागलीत, काहींचं मतांतरे वेगवेगळी येत आहेत। अर्थात राज्याच्या राजकारणात काही फरक पडेल दोन्ही एकत्र आल्यास? निश्चित पडेल ना, पडणार कसं नाही, निश्चित फरक पडणार आहे। जे बिंबीच्या देठापासून म्हणतात पडणार नाही त्यांना पक्क माहिती पडणार आहे, म्हणून तर ती इतकी आरडाओरडा करतायत। विरोधकाचं धाबं दणाणलेच आहे ना, म्हणून तर मग विरोधकाची भाषा बघा ना, दोन भाऊ एकत्र यावं, त्यांनी क्रिकेट खेळावं, या क्रिकेटची मॅच पाहायला दाखवतो आम्ही कशी येते। ते दोघांना कधी एकत्रित पाहिले, अनुभवले, किंवा ती दोन एकत्रित आल्याचा काही वातावरणाचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे? मला वाटतं की 84 आणि 91च्या इलेक्शनमध्ये ज्यावेळेस स्वर्गीय प्रमोद महाजन उभा होते त्यावेळेस हे दोन्ही भाऊ बाळासाहेबासोबत प्रचाराला त्यावेळेस 1-2 सभेत मी सुद्धा होतो। दोन्ही भावाचं व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे। सर्वप्रथम माझे नेते राज ठाकरे, कलाकार माणूस, आपल्या धुंदीत राहणारा, त्यामुळं त्यांची एक तंद्री वेगळी असते, विचार करण्याची पद्धत वेगळी असते, मनात केलेले विचार लोकांसमोर मांडण्याची पद्धत सुद्धा खूप वेगळी आहे। मग कधी ते तुम्हाला चिडल्यासारखे दिसतात, कधी प्रेमळ दिसतात, त्यांचा विविध विषयावर अभ्यास खूप आहे, त्याच्यामुळे त्यांची खूप शैली वेगळी जी आजकालच्या तरुणांना खूप आवडते। आणि प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा असल्यामुळं हिंदू धर्मामध्ये ज्या काही वाईट चालीरीती आहेत त्याच्यावर ते कडाडून प्रहार करतात, तिथं मात्र मताचा विचार करत नाहीत। हे राज ठाकरेचं व्यक्तिमत्व झालं। उद्धवजीचं व्यक्तिमत्व पाहिलं तर ते एक संयमी, शांत, एखाद्याच्या समोरचं आपल्याला पटलं नाही तरी ते गप्प बसून ऐकणार, किंवा त्यावर फार प्रतिक्रिया देतील असं नाही, नंतर काही देतील ते सांगता येत नाही, पण शांत राहून आपलं काम करणं, संघटनेत थोडं लक्ष। शरद पवार साहेबांनी एक फार मस्त सांगितलं आणि त्याचा उपयोग आम्ही पुढच्या काळात नक्की करू। शरद पवार साहेबांनी असं सांगितलं की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते आणि उद्धवजीच्या सभेचं मतात रूपांतर होतं, की आता दोन्ही आम्हाला एकत्र करायचं आहे, की राजसाहेबांच्या नावावर गर्दी आणि उद्धवजीच्या मुळे त्याचं मतात रूपांतर होणार। म्हणून मी पवार साहेबांचे आभार मानतो की त्यांनी हा सल्ला आम्हाला दिला आणि तो खूप मोलाचा सल्ला आहे आणि त्याचा प्रत्यय इथून पुढच्या राजकारणात नक्की येईल। काय अशा शक्ती आहेत की जे एकत्र येऊ नये ह्याच्यावरती जास्त त्यांचा फोकस आहे, ज्याचा धारितले शुक्राचार्य तुम्ही म्हणत असता? खूप आहे। आपण लहानपणी पौराणिक चित्रपट पाहत होतो, एक व्यक्ती असायची, त्याला अशी शेंडी आहे, खाली त्याला फक्त सोवळं नेसलेलं आहे, हातात एक तंबोरा आहे, एका हातात चिपुळे आणि नारायण नारायण, मग तो शिवपार्वती सुद्धा भांडण लावायचा। मग तसे ते नारायण आज आहेत ना, हो, की जर हे दोन भाऊ एकत्र नाही आले, इतिहास यांना माफ करणार नाही। खरं तर शेवटच्या वाक्यातच त्यांची भावना समजून येते की हे दोन भाऊ एकत्र येणं हे खूप गरजेचं आहे आणि ते न येणं त्यांना इतिहास माफ करणार नाही, असंच प्रकाश महाजनांचं म्हणणं आहे। रवी मुंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणारे जोधपूर स्वीटचे मालक बाबूलाल चौधरींना मनसैनिकांनी कानशिलात लगावली।